छत्रपती संभाजीनगर मनपाने वाहनं उचलण्यासाठी 5,000 रुपयांचा दंड घेण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि सर्रास ही वाहनं उचलली जातात आणि यामध्ये मनपाचं भलं होण्याच्या ऐवजी संबंधित कंपनीचं भलं होत असल्याचा आरोप आहे। आपल्यासोबत महापौर आहेत। तुम्ही बातमी पाहिली असेल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मी बातमी पाहिली आणि एक कागदी मी काल मागवला त्या सगळ्या प्रकरणाची। त्याच्यामध्ये जे दंडाच्या रकमा लावलेल्या आहेत त्याच्या 4 चाकी वाहनाला जो दंड लावलेला आहे तो मला सुद्धा नागरिक म्हणून जास्तीचा वाटतोय आणि महापौर म्हणून तर आहेच आहे। त्याचबरोबर लोकांना शिस्त 100% लागली पाहिजे, त्यांना लोकांना पार्किंगला गाड्या उभ्या केल्याच पाहिजेत। पण दंडात्मक रकमेच्या बाबतीत हा ठराव 2024ला झालेला आहे। या संदर्भामध्ये मी आयुक्तांशी चर्चा करणार आहे आणि सोमवारी मी आयुक्तांशी चर्चा करून किमान पक्षी 4 चाकी वाहनाला जो 5,000 रुपये दंड लागतोय त्या दंडाच्या बाबतीत फेरविचार आयुक्ताला करण्याला मी सांगणार आहे की या विषयामध्ये तुम्ही तो दंड कमी करण्यात यावा। या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणारा हा टेंडर प्रक्रियापासून तर मी त्याची पूर्ण माहिती घेतलेली नाही, पण मी या सगळ्या एकंदर प्रकरणाची, कारण हे साधारणतः 2024 पासूनचा ठराव आहे, त्या एकंदर ठराव सगळा मी आता सध्या तात्पुरता मागवला आहे। एकंदर सगळी आयुक्त आल्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावरती पूर्ण गंभीर चर्चा करून या विषयाची व्यवस्थित चौकशी करून जर प्रशासन बरोबर असेल तर बरोबर राहील आणि जर ते चुकलं असेल तर त्याला दुरुस्त करू। बरं, याच्यामध्ये प्रथम दर्शनी तर असं दिसतंय की जास्तीत जास्त कंपनीचं भलं कसं होईल हा विचार केलाय आणि तुम्ही पहिला शब्द असा आहे की तुम्ही भ्रष्टाचार खपून घेणार नाही। बिलकुल भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं जे सरकार आहे ते 0 टॉलरन्स आहे ते भ्रष्टाचाराच्या बाबतीत। पण माझं मत असं आहे की आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर, त्या विषयाची सखोल माहिती घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर ह्याच्यावरती जास्ती भाष्य करू शकतो। ठीक आहे, धन्यवाद। हे होते महापौर आणि तेही असं म्हणतात की जो दंड लागलाय तो अधिक आहे आणि एवढा दंड सामान्य नागरिकांना लागणार नाही। याची पुढच्या सगळ्या जीबीमध्ये यावरती सविस्तर ह्याची माहिती घेऊन हा जो दंड आहे तो एवढा लागणार नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।